सर्व कार्येषु सर्वदा। नमो देवे महादेवे शिवाय सतत नमः। नमः प्रकृती भद्राय नियता प्रणता स्मरा। सर्व स्वरूपे सर्वेशे सर्वशक्ती समन्विते भयेभ्यस्त्राहिनो देवी दुर्गे देवी नमोस्तुते। कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं त्वं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनि तस्य स्मरणमात्रेण सर्व पापे प्रमुच्यते। अनसूयाति संभूत दत्तात्रेय दिगंबरा स्मर्तृगामी स्वभक्तानां उद्धरता भवसंकटात् संकल्पितं कार्यविघ्ननीश त्राकसिद्धि मयात् ममाखिलेश पापत्रय में हरसम्मदीश तापत्रय में हर्षान्तदीश नर्मदे हर संभूते हरलिंगाच नांदते हरलिंगाच नडते जयागम नर्मदे हर। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे ठेवीन मी मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय गण। तराणे जयाची असे जन्मभूमी श्रीदत्त उपासना नित्यनेमी गुरु वासुदेवे कृपा पूर्ण केली नमस्कार नानास माझ्या त्रिकाळी। बुडालो असे मी भवसागरात हाती धरा सद्गुरुमाय तात कृपा करी मजवरीची विलासा नमस्कार माझा तुम्हा कृष्णदासा। तर पूजनीय दत्त महाराज वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांच्या जन्मोत्सव सोहळ्यामधला या ठिकाणी सेवा करण्याची आजची जी संधी आहे ती आजची संधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाली हे खरोखरच मी माझं महत् भाग्य समजतो। कारण असं आहे की ठरवलं खूप होतं किंवा आपण हे जे स्वामींचं जे चरित्र आहे विषय जो दिला होता इथून एक 12 वर्षापूर्वी म्हणजे स्वामींचं ज्यावेळी समाधी शताब्दी वर्ष होतं वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं ज्यावेळी समाधी शताब्दी वर्ष होतं तर त्यावेळी संस्थांकडून अशी सांगितलं गेलं किंवा दादा तुम्ही प्रवचन करा। मी त्यावेळी सांगितलं होतं म्हटलं नाही प्रवचन वगैरे मी आजपर्यंत कधीच केलं नाही किंवा काही नाही त्याच्यामुळे प्रवचन वगैरे असं नाही। परंतु त्यावेळी त्यांनी सांगितलं नाही आम्हाला तुम्ही करावं असं वाटते आणि म्हणून ती महाराजांची आज्ञा दत्त महाराजांची आज्ञा असं समजून त्या दिवशी सुरुवात केलेली होती। आणि मग विषय त्यांनी त्यावेळी सांगितला होता की मोठ्या महाराजांचं चरित्र वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं जे चरित्र आहे हे चरित्र आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं आहे ते प्रवचन रूपाने आपण पोहोचवलं तर चांगलं होईल। आणि म्हणून मग असं ठरवलं होतं किंवा साधारणतः एक 4-5 वर्षामध्ये दरवर्षी पुढील भाग असा घेऊन आपण जे प्रवचन आहे ते जे त्यांचं चरित्र आहे ते प्रवचनामधून आपण मांडूया म्हणून। परंतु शेवटी एक गोष्ट आहे कर्ता करविता जो आहे हा कर्ता करविता हा सद्गुरुदाता आहे। दत्त महाराजांची जशी आज्ञा असेल त्याच पद्धतीने होते। आणि असं लक्षात आलं किंवा आता यावर्षी 11-12 वर्ष झालेली आहे परंतु आपण जे आहे त्याचे चातुर्मास म्हणा किंवा हे तर हे सगळं पाहत असताना देखील हे सगळं आपण करत असताना देखील ज्या पद्धतीने आपण ठरवतो बोलायचं त्या पद्धतीने बोललं जात नाही। इथे काहीतरी महाराज आपल्या मुखातून वेगळं बोलून घेतात अर्थात वेगळं बोलून घेतात म्हणजे त्यांना जे हवं आहे दत्त महाराजांना स्वामी महाराजांचं जे चरित्र लोकांपुढे यावं असं वाटत असेल म्हणून ते या मुखातून बोलून घेतात। आणि म्हणूनच मी फक्त निमित्त मात्र आहे। माझं जे मी महाराजांना प्रार्थना करतो घरून निघताना आमच्या काकांना प्रार्थना करतो की काका फक्त तोंड माझं आहे बोलवून घेणार तुम्ही तुम्हाला जे काय बोलवून घ्यायचं असेल ते तुम्ही बोलवून घ्या। आणि त्याची जी प्रचिती आहे तर त्याची प्रचिती ही आपल्याला नेहमीच येत असते वेळोवेळी याची प्रचिती आपल्याला येत असते। आपण मागल्या वेळी पाहिलं होतं की स्वामी महाराजांनी सांगितलं होतं सगळ्या भक्तांना त्यांना आदेश झाला दत्तगुरूंचा आणि त्यांना सांगितलं होतं की तुम्ही आता नरसोबाच्या वाडीला जायचं आहे कारण नरसोबाच्या वाडीला लोक वाट पाहत होते स्वामींची। नरसोबाची वाडी म्हणजे दत्तगुरूंची राजधानी आहे असं म्हटलं जातं।
दत्तगुरूंच्या राजधानीचा दर्जा जो आहे हा नरसोबाच्या वाडीला प्राप्त झालेला आहे. आणि म्हणूनच महाराज वाडीमध्ये आले, कारण महाराजांचं वाडीवर खूप प्रेम, नरसोबाच्या वाडीवर खूप प्रेम मोठ्या महाराजांचं, आणि तितकंच प्रेम तिथल्या पुजाऱ्यांचं, तिथल्या लोकांचं देखील महाराजांवर होतं. नव्हे तर तिथले पुजारी, तिथले लोक जे आहे हे महाराजांना भिन्न पाहतच नव्हते, व्यक्ती म्हणून पाहतच नव्हते, तर मोठ्या महाराजांना, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना ते हे प्रत्यक्ष दत्त महाराजच आहे ही त्यांची भावना होती. आणि म्हणून दोघांचं एकमेकांविषयी, भक्तांचं सद्गुरूप्रती आणि सद्गुरूंचं भक्ताप्रती असणारं जे प्रेम आहे हे प्रेम अगदी असं विरळच आपल्याला दिसून येतं. दत्त आज्ञाधारी आणि मोठ्या महाराजांना सांगितलं गेलं, दत्तगुरूंनी सांगितलं की आता तुला नरसोबाच्या वाडीला जायचं आहे म्हणून. मग ही गोष्ट कळली, अनेक लोकांना ही गोष्ट कळली आणि वाडीकरांना अतिशय आनंद झाला, कारण वाडीकरांनी दत्तगुरूंना रोज सगळे प्रार्थना करायची की लवकरात लवकर स्वामी महाराज या ठिकाणी आले पाहिजे, वाडीमध्ये ते लवकर आले पाहिजे, त्यांचं जे वास्तव्य आहे हे वास्तव्य इथे झालं पाहिजे आणि आम्हाला त्यांच्या सहवासाचा, त्यांच्या कृपेचा, त्यांच्या मार्गदर्शनाचा, त्यांच्या आशीर्वादाचा लाभ हा झाला पाहिजे. म्हणून वाडीतील पुजारी म्हणा, वाडीमधील जे ग्रामस्थ आहे, जे लोक होते, ते सगळेजण त्यांची वाट पाहत होते. आता स्वामींचं मगाशी म्हटलं तुम्हाला की स्वामींचं वाडीवर आणि वाडीकरांचं स्वामीवर प्रेम अशा पद्धतीचं होतं की भागवतामध्ये त्या पद्धतीने सांगितलेलं आहे की श्रीकृष्णाचं गोपीवर ज्या पद्धतीने प्रेम होतं किंवा गोपिकांचं श्रीकृष्णावर ज्या पद्धतीने अद्वैत प्रेम ज्याला म्हणतो, तर त्या पद्धतीचं प्रेम जे आहे त्या पद्धतीचं प्रेम हे मोठ्या महाराजांवर वाडीकर करायचे आणि वाडीचं जे प्रेम होतं तर वाडीवर मोठे महाराज ते प्रेम करत होते. अशा प्रकारचं जे त्यांचं जे नातं आहे, प्रेमाचं जे नातं आहे, कारण परमार्थ म्हटला की परमार्थामध्ये सगळ्यात पहिलं जर पाहिजे असेल, आपल्याला आवश्यक असेल तर ते प्रेम आहे. प्रेमाने आपण सहजपणे व्यक्तींना जिंकू शकतो, माणसांना जिंकू शकतो आणि माणसांबरोबरच आपण सद्गुरूंना, आपण भगवंताला देखील अधीन करू शकतो. आणि म्हणून प्रेम जे आहे तर हे प्रेम असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि महाराजांचं देखील, मोठ्या महाराजांचं देखील वाडीकरांवर प्रेम होतं, वाडीकरांचं देखील मोठ्या महाराजांवर प्रेम होतं. अनन्य असं साधारण, अनन्य भक्तीचं, अनन्य अव्यक्त असं जे म्हणतो आपण, तर त्या पद्धतीचं त्यांचं प्रेम होतं. मग सगळ्या वाडीकरांना ठाऊक झालं होतं, कारण गांडा महाराजांनी सांगितलं होतं की आता आम्ही लवकरात लवकर वाडीला येतो म्हणून. आणि गांडा महाराजांना आधीच मोठ्या महाराजांनी गाडीने पाठवून दिलं होतं रेल्वेने की तू आता त्या भागाला जा, आम्ही पोहोचतो त्या. मोठ्या महाराजांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी भ्रमण जो प्रवास केलेला आहे तर तो संपूर्ण प्रवास हा पायी केलेला आहे. कधी त्यांनी कोणत्या वाहनाला देखील स्पर्श केला नाही किंवा कोणत्या वाहनामधून त्यांनी प्रवास केला नव्हता. त्याच्यामुळे आणि त्यांच्याजवळ योगक्रिया होती, ते शेवटी योगाधीश होते, योग त्यांच्या अधीन होते. आणि त्यामुळे बरेचसे अंतर, म्हणजे दक्षिणेमधून ते ज्यावेळी आले, दक्षिणेमधून आल्यानंतर वास्तविक पाहता आपल्यासारख्या व्यक्तीला किमान 33-34 दिवस लागावेत एवढं ते अंतर होतं, परंतु मोठ्या महाराजांनी ते अंतर केवळ 6 दिवसात पार केलं होतं असा उल्लेख आहे. आणि त्या 6 दिवसामध्ये देखील त्यांची एकाच ठिकाणी भिक्षा झालेली होती. म्हणजे इतके दिवस ते 5 दिवस भिक्षा न घेता थांबलेले होते, राहत होते. कारण योगी जे लोक असतात तर या योगी लोकांना असं म्हटलं जाते की अन्नाची गरज नसते. त्यांनी योगाद्वारा ते कितीही वर्ष राहू शकतात, योगाद्वारा ते कुठल्याही प्रकारचं अन्न पाणी न घेता देखील ते जिवंत राहू शकतात. आणि आपले जे मोठे महाराज आहेत तर हे मोठे महाराज वासुदेवानंद सरस्वती जे आहे, तर हे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे तर योग क्रियेचा महामेरू, योग कर्माचा महामेरू असं त्यांचं वर्णन केलं आहे. आणि म्हणूनच त्यावेळी वाडीकरांना कळलं की महाराज आता या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत, मोठे महाराज जे आहेत हे मोठे महाराज या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत. तर सगळे लोक, म्हणजे त्यांचं पहा लोकांचं किती प्रेम होतं, तर रोज बिलकुल सकाळी 6 वाजले की लोक दाराच्या वेशीवर जायचे आणि नंतर वाट पाहायची महाराजांची. 11 वाजले, 12 वाजले, 2 वाजले की काही लोक मग 12 वाजल्यानंतर घरी यायचे, दुसरे लोक घरी जायचे. उद्देश हाच की महाराज वाडीमध्ये येत आहे तर महाराजांना आपण वाजत गाजत आणूया म्हणून. परंतु महाराजांना असं कुठल्याही प्रकारचं तेही वाडीमध्ये या अशा आपले कौतुक सोहळे केलेले आवडणारच नव्हते. आपल्या काका देखील ज्यावेळी इथे यायचे तर त्यावेळी काकांचा एक कटाक्ष असा असायचा की काका या आवारामध्ये आतमध्ये कोणालाही
दर्शन करू देत नव्हते, स्वतःला पाया पडू देत नव्हते. काका म्हणायचे की प्रत्यक्ष दत्तप्रभू या ठिकाणी असताना आमच्या पाया पडणं हे योग्य नाहीये. कारण असं आहे की अनेक लोकांनी ज्यावेळी अनुग्रह मागितला किंवा कारंजामध्ये काका तुम्ही येतात तर आम्हाला अनुग्रह द्या, काकांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की कारंजामध्ये जे लोक आहेत तर त्यांना मी अनुग्रह देणार नाही, कारण दत्त महाराजच त्यांचे गुरु आहेत. एवढी अनन्य साधारण निष्ठा जी होती ही जशी काकांची कारंजाविषयी होती, त्याच पद्धतीने मोठ्या महाराजांची वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज जे आपण म्हणतो, तर या वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांप्रती त्यांची देखील निष्ठा जी होती तरी नरसोबाच्या वाडीवर होती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की दत्तगुरूंसमोर माझे कौतुक सोहळे करून घेणं योग्य नाही. म्हणून तर डायरेक्ट बिलकुल 12 वाजता महापूजेच्या वेळी गाभाऱ्याच्या ठिकाणी त्या जो कट्टा आहे, नरसोबाची वाडी आपण पाहिली असेल, जो कट्टा आहे त्या कट्ट्यावर ते अवतीर्ण झाले. आणि सगळ्या लोकांना आश्चर्य वाटतं की महाराज या ठिकाणी कसे काय आलेले आहे म्हणून. वार्ता लगेच पसरली सगळीकडे की स्वामी आलेले आहे, स्वामी आलेले आहे म्हणून, दत्त महाराज आलेले आहे. कारण लोक त्यांना दत्त महाराजच म्हणायचे, स्वामींना स्वामी आलेले आहे, स्वामी आलेले आहे म्हणून वार्ता पसरली. जे सीमेवर होते, वेशीवर जे होते त्या लोकांचा हिरमोड झाला की आपण महाराजांसाठी थांबलोय, महाराजांना वाजत गाजत आणायचं आहे, आपण ठरवलेलं आहे, आणि महाराज या ठिकाणी अवतीर्ण झाले. परंतु त्यापेक्षा त्यांना हिरमोड जरी झालेला असला तरी त्यापेक्षा त्यांना जास्त आनंद याचा होता की चला महाराज आपल्या ठिकाणी आलेले आहे, महाराज वाडीमध्ये आलेले आहे, आपल्याला आता रोज महाराजांच्या दर्शनाचा, त्रिकाल दर्शनाचा लाभ मिळणार आहे. आपल्याला महाराजांच्या केवळ त्रिकाल दर्शनाचाच लाभ मिळणार नाहीये, तर आपल्याला त्यांच्याकडून अनेक गोष्टींचं जे ज्ञान आहे तर हे अनेक गोष्टींचं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी महाराजांकडून प्राप्त होणार आहे. म्हणून लोक आनंदित झालेले होते. महाराज दुपारी त्या ठिकाणी पादुकांच्या ठिकाणी हजर झाले, दत्त म्हणून हजर झाले. त्यांनी नमस्कार केला आणि महाराज नेहमी नारायण स्वामींच्या याच्यामध्ये मठामध्ये थांबायचे किंवा ब्रह्मानंदांच्या मठामध्ये थांबायचे. तर त्या ठिकाणी महाराज नंतर गेले आणि महाराजांनी आपले जे आन्निक होतं नेहमीच, तर ते आन्निक सुरू केलेलं होतं. वर्णन असं केलेलं आहे की महाराज ज्यावेळी वाडीमध्ये आले, कारण वाडीमध्ये येणाऱ्या लोकांना आधीच कळलं होतं, आजूबाजूच्या लोकांना देखील, भक्त लोकांना आधीच कळलं होतं. त्यामुळे भक्त लोकांनी वाडीमधल्या पुजाऱ्यांना सांगून ठरवलं होतं की महाराज आल्याबरोबर तुम्ही आम्हाला कळवा, पोस्टाने तुम्ही आम्हाला कळवा, लगेच आम्ही त्या ठिकाणी येणार आहे. असं म्हटलेलं आहे की वाडीमध्ये संपूर्ण जो पोस्टाचा इतिहास असेल तर त्याच्यामध्ये केवळ असा तो प्रसंग होता, असा तो दिवस होता की एका दिवसामध्ये पूर्ण पोस्टेज संपलेलं होतं. पोस्टामध्ये काहीच शिल्लक नव्हतं, कारण पुजाऱ्यांनी त्या लोकांना लगेच कळवलं होतं किंवा त्यांचे जे यजमान असतील त्यांना कळवलं होतं की महाराज आलेले आहेत, महाराज आलेले आहेत. असा उल्लेख केला गेलेला आहे की एवढं लोकांचं देखील महाराजांकडे लक्ष लागलेलं होतं, महाराजांच्या आगमनाकडे लक्ष लागलेलं होतं की महाराज केव्हा येणार आहेत, महाराज केव्हा येणार आहेत म्हणून. आपल्याला अनुभव आहे, नाना देखील इथे ज्यावेळी कारंजाला यायचे किंवा नाना देखील इंदोरच्या बाहेर ज्यावेळी पडायचे, काका देखील प्रवासाला निघायचे, तर त्यावेळी आधीचे 2-3 दिवस काकांकडे अव्याहत गर्दी असायची भक्तांची. की आता काका 15 दिवसासाठी, महिनाभरासाठी जाणार आहे बाहेरगावी, आपल्याला दर्शन होणार नाही. म्हणजे काकांना जेवायला सुद्धा वेळ मिळायचा नाही. आणि नंतर आल्यानंतर पुन्हा 15-20 दिवस झाले, महिना झाले की आल्यानंतर देखील लोकांची सुरुवातीचे 2-3 दिवस तशीच गर्दी की 15 दिवसांनी, महिनाभराने काका आलेले आहे म्हणून तेवढी गर्दी होत असते. त्याच पद्धतीची गर्दी जी आहे, त्याच पद्धतीच्या दर्शनासाठी भक्तांची जी रीघ आहे, तर ही भक्तांची रीघ ही त्या ठिकाणी लागलेली. महाराजांचे अनन्यनिष्ठ शिष्य जे आहेत, दीक्षित स्वामी म्हणून वाडीमध्ये जे होते, तर त्यांना जसं कळलं की महाराज आलेले आहे, तर त्यांना महाराज आलेले आहे कळल्याबरोबर ते लगेच महाराजांच्या जवळ गेले. आणि मग त्यांचा नियम असा होता की महाराज वाडीमध्ये भिक्षा घेत असताना स्वतः बरोबर त्यांचे जे शिष्य आहेत दीक्षित स्वामी त्यांना देखील बरोबर घेत असत. महाराजांचा वाडीमधला जो दिनक्रम आहे, हा वाडीमधला दिनक्रम हा देखील अत्यंत महत्वाचा असा आहे. तो देखील आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. महाराज केवळ 2 तासाची झोप, जी आपण ज्याला झोप म्हणतो, तर संपूर्ण 24 तासामध्ये केवळ महाराज 2 तासाची झोप घ्यायचे. कारण 4 वाजता महाराज उठून त्यांचे प्रातर्विधी आटोपल्यानंतर अनेक जे भक्त लोक होते त्या अनेक भक्त लोकांना ते ब्रह्मकर्म शिकवायचे. त्यानंतर विविध प्रकारे उपनिषदांचा पाठ व्हायचा.
अगदी जे जिज्ञासू आहे, जे मीमांसू वृत्तीचे लोक आहेत ते महाराजांजवळ यायचे, कारण त्यांच्यासाठी स्वामींनी येणं आणि केवळ वाडीमध्येच नाही तर स्वामी ज्या ज्याही गावी जातील तर त्या त्या गावी ज्ञानाची ती एक पर्वणी असायची लोकांना. आणि म्हणून त्या पर्वणीचा लाभ घेण्यासाठी असंख्य भाविक जे आहेत हे असंख्य भाविक त्या ठिकाणी महाराजांकडे दर्शनाला यायचे, महाराजांकडे त्या ठिकाणी जायचे दर्शनासाठी. आणि मग महाराजांची वाडीमधली आपण पाहतोय की वाडीमधला महाराजांचा दिनक्रम कसा होता. तर वाडीमधला दिनक्रम ज्यावेळी आपण पाहतो तर त्यावेळी वाडीमध्ये महाराज सगळ्यात पहिले 4 वाजता त्यांचे प्रातर्विधी वगैरे झाल्यानंतर महाराज स्वतः ब्रह्मकर्म आधी शिकवायचे. त्याच्यानंतर पादुकांवर रोज स्वतः जाऊन पाणी वाहायचे. आता हल्लीच्या काळामध्ये आपल्याला पाणी वाहता येत नाही पादुकांवर, परंतु त्या काळामध्ये मात्र स्वतः पाणी वाहता यायचं. आपल्या काकांनी देखील पादुकांवर स्वतः पाणी वाहिलेलं आहे. आणि त्या आता विषय निघाला म्हणून सांगतो की ज्यावेळी महाराजांनी संन्यास घेतला नव्हता आणि महाराजांना सगळ्यात पहिले दत्तप्रभूंनी सांगितलं होतं, त्यावेळी महाराज मांडवाला राहत होते. तर त्यावेळी दत्तप्रभूंनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही या आता इथे, तुम्ही वाडीला या म्हणून, कारण महाराजांना जाऊ देत नव्हती कुठे. परंतु महाराजांनी ज्यावेळी सांगितलं दत्त महाराजांनी वासुदेवानंद सरस्वतींना की तुम्ही आता वाडीला या म्हणून, मग त्यांच्या आईला देखील दृष्टांत देऊन सांगितलं. त्याच्यामुळे आईचा काही नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. महाराज नजर करत ती महाराजांची पहिली वाडी यात्रा होती. आल्यानंतर महाराज तसे काळ्या सावळ्या वर्णाचे होते आणि कोकणामधून आलेले धुळीने माखलेले पंचे कपडे वगैरे होते. स्नान वगैरे केलं आणि तो एक शिरस्ता होता की बाबा दत्त पादुकांवर पाणी व्हायचं म्हणून, त्यावेळी वाहू देतो सर म्हणून महाराज पाणी व्हायला म्हणून नदीमधून स्नान करून ओले त्यांनी ते पाणी वाहणार होते. परंतु त्यावेळी महाराजांची पहिलीच वेळ होती. कोणत्याही पुजारी व्यक्तींना किंवा कोणत्याही वाडीमधल्या व्यक्तींना महाराज कोण आहे, महाराजांचं जे श्रेष्ठत्व आहे हे कोणालाच माहित नव्हतं, महात्मा त्यांना कोणाला माहित नव्हतं. त्यामुळे सगळ्यात सुरुवातीचा प्रसंग असा होता की महाराजांना तिथल्या लोकांनी, पुजारी लोकांनी पाणी वाहू दिलं नाही. महाराज त्या पुजारी लोकांना असं महाराजांकडे पाहिल्यानंतर कळकंडा वेश, नंतर काळ्या सावळ्या वृत्तीचे वर्णाचे महाराज, त्यांना पाहिल्यानंतर लोकांना असं वाटतं त्या पुजारी लोकांना की महाराज काही ब्राह्मण नाही आहेत म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाही, या ठिकाणी केवळ ब्राह्मणांनाच वाहता येते पाणी म्हणून. महाराजांनी देखील काहीच बोलले नाही. म्हणजे पहा, ज्यावेळी यामधून आपल्याला आपण संतांचं चरित्र का वाचायचं असते, संतांच्या चरित्राचं अवलोकन का करायचं असते, संतांच्या चरित्राचं मनन का करायचं असते, तर याला काही गोष्टी कारण त्याच्यामधून आपल्याला बोध घ्यायचा असतो. त्यामधून आपल्याला जो आहे हा बोध घ्यायचा असतो. महाराजांनी त्या दिवशी तेव्हा महाराज सांगू शकले असते की नाही मी अमुक अमुक गावाचा आहे, माझी एवढी विद्वत्ता आहे, मी अमुक शिकलेलो आहे, मी पौरोहित्य करतो वगैरे, परंतु महाराजांनी सांगितलं नाही. ठीक आहे, तुम्ही नाही म्हणताय ना, दत्तप्रभूंची आज्ञा असेल असं म्हटलं आणि महाराज त्यांच्या ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणी आले. त्याच रात्री पुजाऱ्यांना दृष्टांत झाला की तो माझा अत्यंत प्रिय शिष्य आहे आणि उद्यापासून त्याला रोज स्वतः पाणी वाहू द्यायचं. शेवटी सगळे पुजारी जे आहे ते पुजारी शोधत आले की कुठे उतरलेले आहे महाराज म्हणून, आणि त्यांनी सांगितलं की महाराज आम्हाला माफ करा, दत्तप्रभूंनी साक्षात सांगितलं आहे, त्याच्यामुळे तुम्ही आता पाणी वाहताना आम्ही तुम्हाला कोणीही अडवणार नाही. मग या प्रसंगातून आपल्याला बोध काय घ्यायचा आहे? बोध हाच घ्यायचा आहे की आपण पहा बरेचदा जातो, बरेचदा प्रश्न पडतो, आपण देवळामध्ये जातो किंवा एखाद्या तीर्थक्षेत्री जातो, तिथले काही नियम असतात, त्या नियमाप्रमाणे आपण वागायला पाहिजे. परंतु आपण तिथे गेल्यानंतर आपली अक्कल पालवण्याचा प्रयत्न करत असतो. उदाहरणार्थ आपण असा विचार करूया की एखाद्या आपण मंदिरामध्ये गेलेलो आहे. मग एखाद्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जर असेल की त्या भोजन व्यवस्थेमध्ये केवळ 100 लोक त्या हॉलमध्ये जर बसत असतील, आपला नंबर जर 151 असेल, 102 असेल, तर पहिले 100 जाऊ द्यायला पाहिजे. परंतु आपल्याला तेवढा देखील संयम नसतो. आपण लगेच ते जे सोडणारे असतात त्यांची भांडे लागतो, नाही ते 2-4 जण जास्तीचे गेलेले दिसतात आहे, नाही तर आमचा नंबर राहिला असता. म्हणजे आपण आलो कशासाठी आहे हा मूळ उद्देशच आपण विसरून जातो. काका नेहमी म्हणायचे की ज्यावेळी आपण शेगावला म्हणा, ज्यावेळी आपण माहूरला म्हणा, ज्यावेळी आपण एखाद्या तीर्थक्षेत्री जातो आणि तीर्थक्षेत्री गेल्यानंतर खूप मोठी रांग असते
मग खूप मोठी रांग असल्यानंतर आपली मनामध्ये चिडचिड होते, मनस्ताप होते. त्यावेळी भगवंताला प्रार्थना करायची, महाराजांना प्रार्थना करायची की महाराज तुम्हाला तुमच्या जवळ मला थांबवून घ्यायचं होतं का, म्हणून ही गर्दी आहे का? निश्चितपणे मी थांबतो, तेवढाच मला तुमचा सहवास लागेल. अशी जर आपण प्रार्थना केली तर निश्चितपणे ती आपली एक खूप मोठी सेवा होते. आतमध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर दर्शन तर होतेच, परंतु तिथपासून आपल्या दर्शनाला सुरुवात होते. ज्याप्रमाणे आपण पाहतो की बालाजीला जात असताना आपण दरवाजामधूनच गेल्यानंतर आपल्याला पूर्ण बालाजीचा हे दिसतो. केवळ तिथे गेल्या गेल्या म्हणजे समोर गेल्यावरच दिसतो असं नाहीये. तर त्याच पद्धतीने आपण ज्यावेळी त्या तिथे मंदिराच्या आवारामध्ये प्रवेश करतो आणि आपण ज्यावेळी अशी प्रार्थना करतो की महाराज काही हरकत नाही, गर्दी असेल तर उलट मला तुमच्या सहवासामध्ये जास्त वेळ बसता येईल, मला तुमच्या नावाचं गुणगान करता येईल, असं केल्यावर सगळ्यात पहिली गोष्ट जो होत असेल तर आपल्याला जो होणारा मनस्ताप आहे, हा मनस्ताप नाहीसा होतो, निघून जातो. आणि तेवढंच आपल्याला त्या वलयामध्ये राहता येते. आपण का जातो? कारण ते स्थान महात्म्य असते. आपण कुठल्याही तीर्थक्षेत्री, कुठल्याही मंदिरात, कुठल्याही महाराजांकडे का जातो? आपण घरी आपण म्हणतो की घर आपलं मंदिर आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये देवघर आहे, तिथलं आपण पावित्र्य राखतो. परंतु हे जरी असलं तरी देखील जे स्थान महात्म्य आहे, या स्थान महात्म्याला देखील काही गोष्टी ज्या आहेत या लागू होतात आणि म्हणून आपण प्रत्येक जण जात असतो. तर बरेचदा असं देखील होते की मुद्दा तो मगाशी आपण पाहत होतो की ज्यावेळी आपण म्हणतो की एखाद्या तीर्थक्षेत्री म्हणा किंवा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर आपली चिडचिड होते, आपण त्यांना नियम शिकवायला लागतो, नियम सांगायला लागतो. अर्थात हे सगळं गैरच आहे, हे असं होता कामा नये. कारण असं आहे की आपण जर सेवाभावाने जर तिथे गेलेलो असू, आपली जर वृत्ती चांगली असेल, आपला जर भाव शुद्ध असेल तर निश्चितपणे आपल्याला फळ मिळते आणि भगवंत स्वतःहून आपल्याला बोलावतो. बरेचदा असे आपल्याला अनुभव येतात. आपण ज्यावेळी एखाद्या मंदिरामध्ये जातो, माहूरला जातो, तुळजाभवानीला जातो, कोल्हापूरला जातो, प्रचंड गर्दी असते, परंतु कोणीतरी एखादा आपल्या जवळ येतो, एखादी स्त्री येते, एखादा कोणीतरी माणूस येतो आणि तो म्हणतो आपल्याला चला मी तुम्हाला दर्शनाला घेऊन जातो. त्यावेळी समजायचं की नाही, भगवंतच आपल्याला त्याच्याजवळ घेऊन जाईल. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, काही काही ज्या गोष्टी आहेत, तर या गोष्टींचा आपण म्हणून संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला हेच पाहायचं आहे. संत चरित्र का वाचायचं, संत चरित्रांचा अभ्यास का करायचा? कारण हे संत चरित्र वाचल्यानंतर आपण रिचार्ज होतो. आणि प्रत्येक वेळी पहा, वेगवेगळे भले तुम्ही ग्रंथ वाचू नका, एकच ग्रंथ आहे, हा ग्रंथ जर आपण वारंवार जर वाचला, एखादाच ग्रंथ वारंवार वाचला तर त्या ग्रंथाच्या प्रत्येक वाचनानंतर आपल्याला वेगळा बोध मिळतो, वेगळा अर्थ आपल्याला प्राप्त होतो. आणि याचा अनुभव आपण स्वतः घ्यायला पाहिजे. नसेल घेतला तर घ्यायला पाहिजे. किंवा एकच ग्रंथ वाचा, वारंवार वाचू नका, परंतु तो ग्रंथ जो आहे हा नित्य नियमाने वाचा. प्रत्येक वेळी आपल्याला जो त्याचा अर्थ उमगतो, हा अर्थ पहिलेपेक्षा काहीतरी वेगळा असतो आणि त्याद्वारे आपल्याला आपलं जे ज्ञान आहे हे ज्ञान देखील त्याच्यामधून वाढत असते. मग ती महाराजांनी पाणी टाकणं झाल्यानंतर दत्तपादुकांवर महाराज पाणी टाकायचे आणि त्याच्यानंतर मग पुराण वगैरे सांगायचे. त्यावेळी दत्त महाराज कवीश्वर आहे, तर त्यांचे वक्रतुंड बुवा म्हणून आजोबा होते, तर ते नेहमी त्या ठिकाणी यायचे. महाराजांचं पुराण जे आहे ते श्रवण करण्यासाठी नेहमी यायचे. मग ते झाल्यानंतर महाराज भिक्षा मागायचे. भिक्षा मागताना महाराजांचा एक दंड होता की महाराज केवळ 3 घरची भिक्षा मागायचे. इतर ठिकाणी ज्यावेळी महाराज प्रवासाला असले तर त्यावेळी केवळ 3 घरांची भिक्षा मागायचे, परंतु वाडीमध्ये असताना मात्र महाराज 5 घरची, कधी कधी 7 घरची, कधी कधी 9 घरची देखील भिक्षा घ्यायचे. याला कारण असं आहे की महाराज म्हणाले की त्यांना त्यांचं आमच्यावर असणारं प्रेम, त्यांची आमच्यावर असणारी श्रद्धा, तर या प्रेमाची, या श्रद्धेची आम्हाला या रूपाने पोच देता येते, या रूपाने आम्ही त्यांची परतफेड करत असतो. कारण ते लोक जे आहेत ते आमची वाट पाहत असतात. महाराज 11 घरची भिक्षा घेतली, 7 घरची घेतली किंवा 3 घरची घेतली तरी महाराजांचं ठरलेलं होतं शास्त्राप्रमाणे ते केवळ 8 घास होतील एवढीच भिक्षा घ्यायची. बाकीचे भिक्षेचे 3 भाग करायचे. एक भाग गंगेमध्ये म्हणजे जी कोणती नदी असेल त्याला अर्पण करायचा, एक भाग जो आहे त्याला गाईला अर्पण करायचा आणि तिसरा जो भाग आहे तो 8 घासांचा भाग असायचा, अष्टघासो म्हटलेला आहे त्याला. तर तो तेवढा फक्त भिक्षा महाराज घ्यायचे, की 3 घरची असो किंवा 7 घरची असो.
परंतु 7 घरची घेण्याचं 5 घरची घेण्याचं महाराजांचं कारणच ते होतं की महाराज म्हणाले नाही, लोक आमची वाट पाहत असतात, लोकांचं आमच्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणून आम्ही ती भिक्षा देतो. पहा, आपण भेद करत असतो, परंतु संतांजवळ कुठल्याही गोष्टीचा भेद नाहीये. संत कधीही कुठल्याच गोष्टीचा कोणत्या भक्ताविषयी भेद करत नाही. ज्यावेळी महाराज वाडीमध्ये होते तर त्यावेळी एका स्त्रीची जी सेवा आहे, तर या एका स्त्रीची सेवा ही ठरलेली होती की महाराजांची भिक्षा झाली की ती जी स्त्री आहे ती भिक्षा सगळे पत्रावर उचलली की ती पूर्ण खोली साफ करून घ्यायची, ती सारवून घ्यायची. अशा त्या 2-3 जणांच्या ठरलेल्या, सोमवारी या स्त्रीने करायचं, मंगळवारी या स्त्रीने करायचा, बुधवारी या स्त्रीने करायचं, असं ठरलेलं होतं त्यांचं. त्यावेळी एक स्त्री जी होती, तर एक स्त्री नेहमी तिला वाटायचं की महाराजांची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे, आपल्याला देखील ही जी सारवण्याची सेवा आहे ती सेवा आपल्याला प्राप्त झाली पाहिजे म्हणून. पण ती मनातल्या मनात बोलायची, कारण तिला माहिती होतं की ही जी सेवा आहे तर ही जे पुजारी लोक आहेत त्यांच्या पत्नी करतात, त्याच्यामुळे ही सेवा आपल्याला मिळणार नाही हे त्यांना माहिती होतं, त्या स्त्रीला माहिती होतं. पण तरी देखील तिला कुठेतरी वाटायचं की नाही, आपल्याला ही सेवा मिळाली पाहिजे. महाराज अंतर्यामीच होते, प्रश्नच नाही. महाराजांनी तिचं मन ओळखलं आणि एक दिवस महाराजांनी स्वतः अशी सुंदर अशी कल्पना केली आणि तो प्रसंग घडवून आणला. प्रसंग असा आहे की महाराज भिक्षेवरून उठले. भिक्षेवरून उठल्यानंतर महाराजांनी मुद्दामच भाताचं एक शीत आपल्या बोटाला ठेवलेलं होतं आणि भिक्षाला उठल्यानंतर ती जी स्त्री होती, जिची ड्युटी होती, थोडक्यामध्ये जी सेवा होती, तर त्या नियमित असणारी स्त्री तिने बरोबर पत्रावर उचलल्यानंतर तिने तिचं हे काम केलं आणि तिने तिचं ती सेवा केली. परंतु ही जी बाहेर उभी असणारी स्त्री होती, तिला वाटायचं की नाही, आपल्याला महाराजांनी काहीतरी सेवा रोज दिलीच पाहिजे, असं तिला जे वाटायचं मनापासून. तर तिच्या आता तिची साधना सफल होण्याची वेळ आली होती, म्हणून महाराजांनी उठताना एक शीत जे होतं हे आपल्या बोटाला लावलेलं होतं आणि पुढे आल्यानंतर महाराजांनी ते शीत असं झटकलं आणि मग महाराजांनी त्या स्त्रीला सांगितलं, अहो जरा ते शीत तुम्ही उचलाल का आणि तेवढं सारवून घ्याल का. त्या स्त्रीच्या डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले. तिचे जे भाव आहेत हे सात्विक भाव तिचे अतिशय दाटून आले आणि तिला कळलं देखील नाही. निश्चितपणे त्या स्त्रीने तो महाप्रसाद समजून तो प्रसाद ग्रहणच केला असेल, प्रश्नच नाहीये. परंतु सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण जे आहे तर आपण आपल्या मनामध्ये जी एखादी आपल्याला सेवा वाटत असेल, ती सेवा आपण मनातल्या मनात मानसिकरित्या जरी केली तरी ती सद्गुरूंपर्यंत पोहोचत असते. आणि सेवेवर कोणाचा हक्क नसतो. कोणापासून कशी सेवा करून घ्यायची हा जो अधिकार आहे हा अधिकार सद्गुरूंचा असतो. हा आपण शिष्याने ठरवायचा अधिकार नसतो किंवा आपण काय हे करायचं म्हणून आपण कुठल्या प्रकारची सेवा करायची नव्हे. तो आपल्याला सेवकांना, शिष्यांना तो अधिकारच नाहीये. तो सेवा कोणाकडून कशा पद्धतीने, केव्हा आणि कशा वेळी करून घ्यायची हा जो अधिकार आहे हा अधिकार केवळ सद्गुरूंचाच आहे असं म्हटलं जाते. आणि स्वामींची तुम्हाला मी सांगितलं की स्वामींची भिक्षेची पद्धत कशी होती. स्वामी वाडीमध्ये किंवा इतर ठिकाणी देखील जी भिक्षा आणायचे तर ती एका झोळीमध्ये असायची ती झोळी. आणि मग स्वामी ती झोळीमधली भिक्षा आणल्यानंतर ती संपूर्णच्या संपूर्ण झोळी नदीमध्ये न्यायचे. नदीमध्ये 3दा ती झोळी काढून टाकायचे आणि म्हणजे बुडवायची ती आणि नंतर ती आल्यानंतर आपल्या कुटीमध्ये आल्यानंतर ती लटकत ठेवायची म्हणजे जेणेकरून पूर्ण पाणी निसरेल त्याच्यामधलं आणि नंतर मग त्याचे 3 ठिकाणी भाग करायचे. कारण असं होतं की उदर भरणं हे जाणीचे धर्म आपण जे म्हणतो तर त्या पद्धतीने स्वामींची वृत्ती होती. स्वामींनी आपल्याला ते शिकवलेलं आहे की जिभेचे कोणते चोचले जे आहे हे जिभेचे चोचले पुरवायचे नसतात. तर माऊलींनीच म्हटलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये की रसनेंद्रियाचा अंतिला का निद्रेसी जीवे विकला तो नाहीच येत म्हणे तुला अधिकारी या. जर अधिकारी व्यक्ती जर असेल तर तिची अशी जिभेचे चोचले ती कधी पुरवणार नाहीये. आणि आपल्याला या अधिकारी व्यक्तीचं म्हणजे माऊलींनी जे वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे तर ते संपूर्ण वर्णन स्वामींच्या बाबतीमध्ये, मोठ्या महाराजांच्या बाबतीमध्ये, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या बाबतीमध्ये निश्चितपणे पुरेपूर ते आपल्याला लागू होताना दिसते. मग भिक्षा झाल्यानंतर, भिक्षा ग्रहण केल्यानंतर स्वामी आराम करायचेच नाही. नंतर अनेक लोक आपल्या समस्या ज्या आहेत या समस्या घेऊन यायचे.
नंतर पुन्हा काही लोकांना विविध वेदांची संथा देणं वगैरे हे जे कार्य आहे हे कार्य करायचे दुपारी 3 वाजल्यापासून. मग नारायण स्वामीचा जो कट्टा आहे, त्यांनी नरसोबाची वाडी पाहिली असेल त्यांना माहिती की याचा नारायण स्वामीचा जो कट्टा आहे त्या कट्ट्यावर स्वामी येऊन बसायचे आणि म्हणजे अनेक भक्त जे यायचे तर त्या अनेक भक्तांना स्वामी दर्शन द्यायचे, त्यांच्याशी चर्चा करायचे, त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या समस्या ऐकून घेतल्यानंतर शेवटी स्वामी जे आहे हे स्वामी अधमोद्धारकच आहे. आपल्यासारख्यांचा उद्धार करणं हेच कार्य त्यांचं होतं आणि म्हणूनच दत्तगुरूंनी स्वामींच्या रूपामध्ये तिसरा अवतार घेतलाय असं म्हटलं जाते. आणि म्हणून मग त्यांच्या सगळ्यांचे जे काही दुःख असेल, ज्या काही समस्या असतील तर त्या सगळ्या समस्या, ते सगळं दुःख जे आहे ते सगळं ते स्वामी ऐकायचे आणि त्याच्यावर त्यांना नंतर उपाय देखील सांगायचे, लगेच त्यांना उपाय सांगायचे की असं तुम्ही करा म्हणून. हे सर्व होईपर्यंत साधारणतः संध्याकाळ होत आलेली असे. आणि मग त्यानंतर सायं संध्या, संध्येची वेळ झाल्यानंतर सायं संध्या स्वामींची झाली की मग स्वामी जो पालखीची वेळ होईपर्यंत संगमावर तिथं स्वामी बसायचे आणि श्रीकृष्ण लीला लहरी जे स्वामींनी हे केलेलं आहे तर श्रीकृष्ण लीला महात्म्य ते सगळ्यांना सांगायचे. मग शेवटची प्रदक्षिणा झाली की सगळे जे ऐकणारे भक्त होते ते सगळे भक्त स्वामी महाराजांना पुन्हा येऊन नमस्कार करायचे आणि नंतर मग स्वामी आपल्या पुन्हा याच्यातल्या ठिकाणी उतरायचे. तर त्या ठिकाणी आश्रमामध्ये त्या ठिकाणी जायचे, त्या कुटीमध्ये जायचे. मग तिथे गेल्यानंतर देखील स्वामी झोपत नव्हते. तर तिथे गेल्यानंतर अनेक भक्त लोक यायचे, तिथे भजन वगैरे व्हायचं स्वामींसमोर. बरेचसे अभंग, बरेचसे गीत जे आहेत, बरेचसे गाणे जे आहेत हे स्वतः स्वामींनी लिहिलेले असायचे. मग ते देखील हे करायचे. बाकीचे जे गाणे भजनामधले जे असतील तर ते त्या ठिकाणी व्हायचे आणि असं करत करत 12 होऊन जायचे. मग 12 वाजल्यानंतर लोक स्वामींची आरती करायचे. नंतर पुष्पांजली झाल्यानंतर प्रसाद स्वामी त्यांना स्वतःच्या हाताने द्यायचे आणि लोक निघून जायचे. आणि त्याच्यानंतर काही लोक जे होते तर त्यांना गीताभाष्य वगैरे त्यांना लागायचं तर त्यांना साधारणतः 2 वाजेपर्यंत, रात्रीच्या 2 वाजेपर्यंत स्वामी सांगत असायचे. 2 वाजल्यानंतर मग 2 तासासाठी स्वामी झोपायचे. पण स्वामी झोपायचं म्हणजे 2 पंच होते स्वामींचे. एक पंच खाली टाकायचा, त्याच्यावर झोपायचा, दुसरा पंच जो होता तो पंच दुसरा अंगावर घ्यायचा. म्हणूनच आपण जे म्हटलेलं आहे की आद्य शंकराचार्यानंतर संन्यास धर्म जर खरोखर कोणी जर पाळला असेल, संन्यास धर्माचं जे पालन आहे, संन्यास धर्मातले जे नियम आहे, या संन्यास धर्माच्या नियमाचं जर कोणी पालन केलं असेल तर ते केवळ आणि केवळ वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आहे असं आपण समजतो. आणि त्याच पद्धतीने स्वामी वागलेले होते, त्याच पद्धतीने स्वामी राहिलेले होते. मग एकदा असंच झालं की संध्याकाळची वेळ होती, त्यांचं कृष्णा लहरीवर प्रवचन सुरू होतं स्वामींचं. समोर खूप मोठे भक्त बसलेले होते आणि त्यावेळी एकाएकी स्वामींचा कंठ दाखवला. स्वामी सद्गतीत झाले, कारण दत्तप्रभूंचं जे वर्णन आहे हे दत्तप्रभूंचं वर्णन स्वामी करत होते. दत्तप्रभूंचं वर्णन करणं हे खरोखर ज्याला त्याची प्रचिती आलेली आहे, ज्याला अनुभूती आलेली आहे, ज्याला दत्त दर्शन प्राप्त झालेलं आहे, तीच व्यक्ती दत्तगुरूंचं अतिशय उत्तम रीतीने असं वर्णन करू शकतो. म्हणूनच तुकोबारायांनी म्हटलेलं होतं की 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. तुकाराम महाराजांना त्या पद्धतीने हे केलं. काकांना देखील दत्तगुरूंनी दर्शन दिलेलं आहे, तर त्यावर काकांनी देखील हे म्हटलंय की जो त्रयमूर्ती रूपे सजला, जगती जो भरला, दयाघन श्रीगुरु मी नमिला, असं काकांना जे दर्शन झालेलं होतं तर ते आहे. म्हणजे सत्व रज तम हे जे 3 गुण आहेत तर या सत्व रज आणि तम गुणांचं एकत्रीकरण म्हणजे दत्तप्रभू. पण आपण विषय निघाला म्हणून तुम्हाला सांगतो की दत्तप्रभूंचं आपण वर्णन करत असताना सत्व रज आणि तम हे गुणांचं वर्णन करतो. माझ्या मते म्हणजे मी बरेचदा विचार केल्यानंतर एक गोष्ट माझ्या अशी लक्षात आली की आपण दत्तप्रभूंच्या जन्माचं ज्यावेळी वर्णन करतो त्यावेळी आपण म्हणतो की ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे 3 जण आले, त्यांच्या पत्नीने त्यांना सांगितलं की तुम्ही जा आणि अनुसूयेचं पाठीवर तुम्ही
सत्व जे आहे हे हरण करा वगैरे सगळे. त्या ठिकाणी देव आले. मग देव आल्यानंतर देवांनी काय केलं तर तिची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि तिला सांगितलं की बुवा आम्ही तुझ्याकडे आलेलो आहे, तू इच्छा भोजन देते असं आम्हाला कळलेलं आहे आणि म्हणून तू आम्हाला नग्न भिक्षा दे असं म्हटलेलं. असं आपली ही एक आख्यायिका आहे. आपण जन्माच्या वेळेस हेच म्हणतो. परंतु ज्यावेळी मी आणखी विचार केला तर त्यावेळी सद्गुरु कृपेने मला जे समजलं किंवा जे लक्षात आलं तर थोडासा आपण वेगळ्या दृष्टीने जर याचा विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल कोणी नसो एवढे प्रत्यक्ष आपल्यासारखा माणूस देखील काही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्या मनाने विचार करतो. आपण निश्चितपणे आपण सगळेजण घरातल्या होम मिनिस्टरचं ऐकतोच, कारण ऐकावंच लागतं, त्याशिवाय जमणार नाही. त्याशिवाय जर ऐकलं नाही तर जेवण मिळणार. मग ते देव सुद्धा त्याला अपवाद नाही तसं आपण समजतो. परंतु ब्रह्मा विष्णू आणि महेश हे जे आहे ज्याला आपण त्रिदेव म्हणतो, महादेव म्हणतो, तर हे काहीतरी त्या देवी देखील त्या एवढ्या देवी आहेत त्या अशी काहीतरी सांगतील का त्यांच्या नवऱ्यांना किंवा तुम्ही त्याचं सत्व हरण करू नये किंवा काही, आणि देव देखील ऐकतील का? मग देवांनी जर ऐकलं देवांमध्ये आपल्यामध्ये फरक काही राहणार आहे का? नाहीच राहणार. मात्र निश्चितपणे ते त्या ठिकाणी आले आणि त्यांनी असं निश्चितपणे अनुसूयेला म्हटलं असेल की आम्हाला तू भिक्षा वाढ, परंतु नग्न होऊन भिक्षा घाल किंवा नग्न भिक्षा वाढ असं म्हटलं असं. हे निश्चित एवढं झालेलं आहे. परंतु नग्न भिक्षा म्हणजे काय? न अग्न, ज्याला अग्नीचा स्पर्श झालेला नाही अशी भिक्षा वाढ असं त्यांनी अनुसूयेला म्हटलं असेल. आणि अशी भिक्षा म्हटल्यानंतर एखादी आई तिच्या बालकाला जो पाना फुटल्यानंतर जे पाजते तर ती त्या पद्धतीने भिक्षा मागितली होती असं मला वाटतं. कारण याच्याशिवाय दुसरं हे करणार नाही. कोणतेही देव असं म्हणणार नाही त्यांच्या भक्ताला की तू माझ्यासमोर नग्न होणे तुम्हाला भिक्षा वाढ म्हणून. असं कोणते त्यांनी जर म्हटलं तर निश्चितपणे देवच राहणार. म्हणून माझ्या बुद्धीला जे समजलं सुचलं किंवा सद्गुरु कृपेने मला जो अर्थ कळला तर तो मला असं वाटतंय की नग्न भिक्षा म्हणजे न अग्न, अग्नीचा ज्याला स्पर्श झालेला नाही. म्हणजे माता आपल्या पुत्राला दूध पाजते, पाना पाजते, त्यावेळी कुठल्याही प्रकारच्या अग्नीचा स्पर्श होत नाही. आणि म्हणून मग ते त्रिदेवांचा अवतार झाला. तिन्ही देव बाळ रूपामध्ये आले. पुढची कथा ती आहे, पुढची कथा आहे. कदाचित मला चुकीचं असू शकतं माझं वाटतं, परंतु निश्चितपणे असं काहीतरी असावं असं मला वाटतं. मग हे जे दत्तप्रभू आहे, तिन्ही देवांचा अवतार आपण म्हणतोय सत्व रजतम ब्रह्मा विष्णू महेश, तर हे जे आहेत देव यांचं एकत्रीकरण जे आहे, एकत्र झालेले जे आहे, तर हे दत्तप्रभू अतिशय कनवाळू असे आणि दयाघन त्याला म्हटलं गेलं आहे. भक्तांच्या हाकेला ते धावून येतात म्हणून बळतुगामी देखील आपण त्यांना म्हणतो. मग असे जे सद्गुरू आहेत तर या सद्गुरूंचं, या दत्तप्रभूंचं ज्यावेळी महाराजांना दर्शन घडलं त्यांच्या वाडीमध्ये ते हे सांगत असताना, कृष्णा लहरी सांगत असताना, त्यावेळी महाराज अतिशय निश्चल असे झाले. त्यांना कळलं नाही महाराजांना की कुठल्या प्रकारे आपण दत्तप्रभूंची उपमा दत्तप्रभूंना द्यावी. अनुपमेय आहे म्हणून म्हटलं की ज्याला प्रचिती आली तोच ते वर्णन करू शकेल. तुमच्या आमच्यासारखं वर्णन हे निश्चितपणे ते करू शकणार नाही असं वाटतं. मग महाराज देखील त्या ठिकाणी आले. महाराजांची प्रवचनाची जी पद्धत होती ही पद्धत अतिशय भिन्न अशी होती. त्याला कारण असं आहे की मेधानाडी खुली व्हायची. ज्यावेळी महाराज प्रवचनाला बसायचे, महाराज लोकांना प्रवचन सांगायचे, त्यावेळी महाराजांची मेधानाडी खुली व्हायची आणि जे ज्ञान आहे हे ज्ञान सर्वत्र, ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यानंतर त्याला प्रकाश सर्वत्र पसरतो आणि सगळीकडे उजेड होतो, अंधार साम्राज्य नष्ट होते, त्याच पद्धतीने महाराजांची प्रवचनाची पद्धती होती. महाराज देखील ज्यावेळी प्रवचन करायचे तर त्यावेळी असा अज्ञानाचा किंवा कोणी एक अज्ञानी राहिलेला आहे असं होतच नव्हतं. अशा वेगळ्या पद्धतीने महाराजांची अशी पद्धत होती शिकवण्याची महाराजांची, हे देखील अत्यंत वेगळी होती. पहा, महाराजांचं आपण म्हणतो म्हणजे बरेचदा काय होते की एखाद्या संतांच्या बाबतीमध्ये आपण एक मत तयार केलेलं असतं. आपण म्हणतो की मोठे महाराज फारच कडक होते, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज फारच कडक होते, फार कर्मठ होते, फार अमुक होते असं म्हणतो आपण. परंतु आपण एकच बाजू त्यावेळी समजून घेतलेली असते. वास्तविक पाहता वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना एवढं कनवाळू कोणीच नाही, दयाळू कोणीच नव्हतं. आपण पाहिलं
की त्या स्त्रीची त्यांच्या भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी म्हणून त्यांनी एक शीत घेतलं आणि ते शीत त्यांनी तिथे जमिनीवर सांडलेलं होतं. अजून कोणता कनवाळूपणा पाहिजे, अजून कोणता दयाळूपणा पाहिजे, अंतर्ज्ञानित्व जे होतं ते अजून कोणतं पाहिजे. तर असे जे गुण होते महाराजांमध्ये, तर ह्या पद्धतीने महाराजांचं तिथे वाडीमध्ये दिनचर्या चालायची. महाराज येऊन वाडीमध्ये येऊन एक जेमतेम 4-5 दिवस झाले आणि एक दिवस सकाळी महाराज दर्शनाला पाणी टाकलं पादुकांवर आणि महाराजांची त्या ठिकाणी समाधी लागली. महाराज नंतर समाधी लागल्यानंतर महाराजांना काही जण घेऊन गेले आणि त्या ब्रह्मानंदांच्या पेटामध्ये होलीमध्ये नेल्यानंतर महाराजांची त्या दिवशी 5 वाजेपर्यंत समाधी लागली. कुठली भिक्षा नाही, काही नाही, कुठल्याच प्रकारची भिक्षा वगैरे महाराजांनी घेतलेली नव्हती. ती समाधी जी आहे तरी समाधी सकाळी साधारणतः 7-7:30 वाजल्यापासून तर 5 वाजेपर्यंत लागलेली. मग यावेळी काय झालं की पहा, म्हणजे दत्तप्रभू कसे कनवाळू आहे. कनवाळूपणाचं मी तुम्हाला उदाहरण सांगणार आहे की दत्तप्रभू कनवाळू तर आहेच, परंतु त्याचबरोबर मोठ्या महाराजांचा अधिकार देखील किती आहे हे देखील आपल्या लक्षात येतं. त्यांनी बेळगावचे ते पुंडरीकर म्हणून होते, तर ते आणि त्यांची पत्नी त्यांना कळलं की महाराज आलेले आहेत म्हणून, आणि महाराज आलेले आहेत असं त्यांना कळल्यानंतर ते वाडीमध्ये मुक्कामी आले. आणि मग त्यांच्या पत्नीची खूप इच्छा होती, पार्वतीबाईंची खूप इच्छा होती की आपण महाराजांना भिक्षा घातली पाहिजे म्हणून. त्या पद्धतीने त्यांनी महाराजांना आमंत्रण दिलं असल्याविषयी की महाराज आपण उद्या आमच्याकडे भिक्षेला या म्हणून. महाराजांनी कबूल केलं की हो, मी उद्या तुमच्याकडे भिक्षेला येतो म्हणून. आणि इकडे महाराजांची समाधी लागलेली होती, त्याच्यामुळे समाधी लागलेली असल्यामुळे कुठे जायचंच नव्हतं. त्या बाई बिचारा वाट पाहत होत्या, स्वयंपाक झालेला होता, आता महाराज आपल्याकडे येतील म्हणून. कोणालाच माहित नव्हतं, गावातील लोकांनी त्यांना देखील माहिती नव्हतं की महाराजांची समाधी लागलेली आहे म्हणून. महाराज बरोबर 12 वाजता त्यांच्या घरी गेले, त्यांच्या घरी भिक्षा घेतली. त्यांच्या घरी भिक्षा घेतल्यानंतर जे परगावून येणारे जे काही भक्त मंडळी होती, तर त्या भक्त मंडळींनी देखील पाहिलं की महाराज यांच्याकडून भिक्षा घेऊन बाहेर पडलेले आहे म्हणून. नंतर महाराजांनी थोडंसं समोर आल्यानंतर त्या सगळ्या लोकांना, जे भक्त लोक होते त्यांना प्रसाद दिला. त्यांच्या बरोबर महाराज पुढे आणि ते भक्त लोक मागे असे ते सुरू झाले येणं. आणि ज्यावेळी नारायण स्वामींची हे आली, खोली आली तिथे, तर त्यावेळी महाराज अदृश्य झाले. एक आहे लोकांना कळत नाही की झालं काय, आपण महाराजांच्या मागे मागे आलो होतो आणि महाराज आता दिसत का नाही म्हणून. मग ज्यावेळी तिथे चौकशी केली, गर्दी दिसायला चौकशी केली, त्यावेळी तिथल्या भक्त लोकांनी सांगितलं की महाराज आज सकाळपासून समाधी अवस्थेमध्ये आहे. ते बाहेरगावचे आले लोक म्हणाले नाही, आता आम्ही महाराजांना भिक्षा घेऊन पाहिला, आम्ही त्यांच्या मागोमागच येऊन राहिलेलो आहे आणि समाधी अवस्थेत ते कसे काय असतील म्हणून. परंतु तिथले जे लोक होते, महाराजांच्या जवळचे जे लोक होते, तर त्यांनी सांगितलं की नाही, आज सकाळपासूनच महाराज समाधी अवस्थेमध्ये आहे. मग ते झाल्यानंतर त्या पार्वतीबाई त्या अगदी खुश झाल्या, आनंदित झाल्या की चला स्वामींनी आपल्याकडची भिक्षा घेतलेली आहे म्हणून. आणि नंतर त्या 4 वाजता तो प्रसाद होता, तो प्रसाद घेऊन आल्या आणि सगळ्या भक्त लोकांना द्यायला लागले. आणि त्यांना सांगितलं की आज माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली, आज स्वामींनी माझ्याकडून भिक्षा गेली, स्वामी माझ्याकडे भिक्षा आले म्हणून. हे त्यांनी सांगितलं लोकांना. मग लोकांनी सांगितलं की नाही, महाराज नाहीच आहे, महाराज आज सकाळी पासून याच्यामध्ये होते, समाधीमध्ये होते म्हणून. मग ते झाल्यानंतर गांडा महाराज जे होते, तर त्यांनी महाराजांना विचारलं की महाराज तुम्ही तर इकडे सकाळपासून समाधी अवस्थेमध्ये होते, तुमची समाधी लागलेली होती आणि तिकडे त्यांच्याकडे जाऊन भिक्षा कशी काय घेतली. तर महाराजांनी सांगितलं काय, हसले महाराज आणि महाराज म्हटले की कदाचित दत्तप्रभूंनी आमच्या रूपाने त्यांच्याकडे जाऊन भिक्षा घेतली. म्हणजे त्या मायमाऊलीचे अधिकार पहा किती मोठा असेल की साक्षात दत्तप्रभूंनी आपल्या शिष्याचा, आपल्या सेवकाचा शब्द खरा करण्यासाठी म्हणून त्यांचं रूप घेतलं. नाना महाराजांच्या जीवनामध्ये देखील हा अनुभव आहे. एकदा नाना महाराज खूप थकलेले होते आणि त्यांचे जे पुत्र होते शंकर भैया म्हणून, तर त्यांना वारंवार शौचालय लागलेले होते आणि जावं लागायचं त्यांना वारंवार शौचालय. असेच एक दिवस महाराजांना रात्री नानांना झोप लागून गेली आणि इकडे भैयाला 2-3दा शौचालय जावं लागलं. त्यांनी आवाज दिला नानांना झोप लागलेली होती.
परंतु नाना त्याला हे केले, धुवून गेल्याने अंगणामध्ये त्याचं सगळं शौच वगैरे झाल्यानंतर धुवून देणं वगैरे हे सगळं काम केलं. ज्यावेळी सकाळी उठले नाना आणि नानांनी पाहिलं की बाहेर सगळं बिलकुल त्या खुणा दिसत आहेत म्हणून, लहान मुलांनी केल्याच्या खुणा दिसत आहेत वगैरे म्हणून त्यांनी भैयाला विचारलं, भैया साहेबांनी विचारलं की अरे बाबा तू हे कसं काय अंगणामध्ये कसा काय गेला होता किंवा काय, तर ते भैया साहेब म्हणे की तुम्हीच तर मला प्रत्येक वेळेस घेऊन गेले होते म्हणून. त्यावेळी अक्षरशः नानांच्या डोळ्यामधून पाणी आलं आणि नाना म्हणे की तुम्ही मला महाराजांना प्रार्थना करायला लागले की महाराज तुम्हाला माझ्यासाठी हे खालचं काम करावं लागलं, माझ्या मुलाची तुम्हाला शिजवून द्यावं लागेल म्हणून आणि तुम्हाला माझ्यासाठी उठावं लागेल म्हणून. इतकी एकत्व जे आहे, इतकं एकत्व शिष्य आणि गुरुमध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि शिष्य आणि गुरुमध्ये हे एकत्व त्याच वेळी निर्माण होते ज्यावेळी शिष्य आपलं संपूर्ण समर्पण जे आहे हे संपूर्ण समर्पण गुरूंप्रती ठेवतो आणि गुरु देखील त्याच्या समर्पणाचा स्वीकार करतो कुठले, त्याच वेळी हे शक्य आहे. अन्यथा हे शक्य होत नाही. तर महाराज तिथे असल्या वाडीमध्ये असल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्त इकडून तिकडून आले होते. महाराजांच्या समोर अक्षरशः असे ढीक पडायचे. महाराजांच्या दिवसभरामध्ये 12-12, 15-15 पूजा व्हायच्या, महापूजा व्हायच्या महाराजांच्या. आणि मग फळांचे ढीक, नारळाचे ढीक, इव्हन पैशाचे सुद्धा तिथे असे ढीक पडायचे. परंतु महाराजांनी संन्यास दीक्षा घेतल्यानंतर कधीही पैशाला हात लावला नाही. महाराज त्याला केर समजायचे, केर म्हणायचे. आणि म्हणून महाराजांकडे जर कोणी आलेलं असेल त्यांनी जर ते पैसे ठेवले नसतील तर महाराज स्वतःच्या हाताने त्या व्यक्तीला प्रसाद द्यायचे, श्रीफळ द्यायचे. परंतु त्या श्रीफळाच्या खाली जर दक्षिणा ठेवलेली असेल तर महाराज देत नव्हते, कोणाच्या तरी हातून त्याला द्यायला लावायचे. कारण महाराजांनी कधी पैशाला हात लावला नव्हता. महाराज तर पुजाऱ्यांना सांगायचे की हा जो केर आहे म्हणजे पैसे जमा झालेले आहे, हा केर लवकर इथून काढा. इतकी महाराजांची उदासीन वृत्ती जी होती पैशाच्या बाबतीमध्ये, तरी अशी उदासीन वृत्ती महाराजांची आपल्याला दिसून येते. आणि म्हणूनच खरे संत जे असतील किंवा हे असतील तर त्यांचं असे पैसा, अडका, मोह, माया याच्या पार पलीकडे ते गेलेले असतात. ते त्याच्यामध्ये असे गुंतून राहत नाही. षडविकार जे आहे या षडविकारांवर त्यांनी विजय संपादन केलेला असतो. तर अशा प्रकारे लोक जे आहेत हे लोक महाराजांकडे यायचे आणि आपले जे विविध प्रकारचे जे त्यांच्या समस्या असतील त्या समस्या हे करायचे. नंतर महाराजांच्या सोबत राहून किंवा महाराजांच्या कृपाशीर्वादाचा अनेक लोकांना खूप मोठा फायदा देखील झालेला आपल्याला दिसून येतो. आणि महाराज त्या ठिकाणी आल्यानंतर एक 4-5 दिवस झाले असतील, महाराजांची समाधी लागली. त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की इकडे महाराज भिक्षेला गेले आणि त्यांची समाधी लागलेली होती. आणि त्या समाधीमध्ये दत्तप्रभूंनी आदेश दिला की आता तू वाडी सोडायची आहे म्हणून सोडायची. महाराजांचं असं होतं की दत्तप्रभूंनी जर आदेश दिला तर जर महाराज भिक्षेला बसले असते तर भिक्षा तिथेच थांबवायचे आणि त्याच पद्धतीने त्यांच्या आज्ञेचं पालन करायचं असं ठरलेलं असायचं. महाराजांची समाधी उतरवल्यानंतर महाराजांनी सांगितलं लोकांना, भक्त लोकांना की आम्ही उद्या सकाळी निघणार आहे कारण महाराजांची आम्हाला आज्ञा झाली. जेमतेम 5 दिवस झालेले होते. महाराज वाडीमध्ये येऊन जेमतेम 5 दिवस झाले होते आणि 5 दिवसामध्ये पुन्हा आज्ञा देणं शक्य नव्हतं. परंतु दत्तप्रभूंनाही पाहायचं होतं की या वाडीकरांचं महाराजांवर किती प्रेम आहे म्हणून, हे त्यांना देखील पाहायचं होतं. आणि म्हणून मग त्यांनी सांगितलं किंवा तू वाडी सोड म्हणून. त्यांनी समाजाला सांगितलं की उद्या सकाळी निघणार आहे. लोक लगेच बिलकुल सगळे चिंताग्रस्त झाले आणि लोक म्हणायला लागले की महाराज तुम्ही फक्त 5च दिवस झाले इथे आलेले आहे आणि तुम्ही का निघून जाता. तर त्याच्यामध्ये आणखी एक जण होता, काही जण जे असतात वाडीमध्ये अनेक सत्पुरुष होते. मग त्या सत्पुरुषांना ज्यावेळी ही वार्ता कळली की महाराज जातात आहे म्हणून त्यांनी सांगितलं की पादुकांवर तुम्ही सतत धाड सुरू ठेवा. बरोबर दत्तप्रभूंना करुणा करायची शेवटी आणि त्यांना आपली करुणा जर ते स्वीकार करतील, अत्यंत दयाळू असे आहे आणि ते निश्चितपणे महाराजांना राहू देतील म्हणून त्या पद्धतीने रात्रीपासून त्याच्यावर पादुकांवर सतत धाड सुरू झाली. आणि मग सकाळी उठून महाराजांनी सांगितलं पुन्हा वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी की माझा पुढील आदेश येईपर्यंत तू वाडीमध्ये राहा, तोपर्यंत जाऊ नको. एवढं महाराजांचं त्यांच्याविषयी, कारण या प्रसंगातून त्यांना ते देखील दाखवायचं होतं
की तुझं या वाडीवर जसं प्रेम आहे तसंच वाडीतल्या लोकांचं देखील तुझ्यावर प्रेम आहे आणि वाडीतल्या लोकांचं तुझ्यावर प्रेम असल्यामुळे तुला देखील यांच्या एखाद्या जर नियम बाह्य म्हणजे मी जे तुला नियम घालून दिले आहे तर त्याच्या व्यतिरिक्त जरी तुला जायचं काम पडलं तरी त्यामध्ये काही हरकत नाही. कारण पुढे असे प्रसंग महाराजांच्या जीवनामध्ये बरेच आलेले आहे की महाराजांनी एखादी गोष्ट ठरवावी आणि दत्तप्रभूंनी ती नाही म्हणायची. असे अनेक प्रसंग आहेत. आपण नंतर भविष्यामध्ये ते जसं हे होणार आहे संदर्भ येणार आहे तर तसतसे आपण ते पाहणारच आहे पाहत असतो. तर अशा पद्धतीने मग याचा उत्सव वाडीतला हा जो गुरुद्वादशीचा उत्सव आहे तर हा उत्सव स्वतः नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जे आहेत तर यांनी सुरू केलेला होता. कारण त्यांचं जे श्रीपाद श्री वल्लभांचा जो आदल्या अवतारामधला जो शिरोधीन दिन आहे तर तो म्हणून त्यांनी सुरू केला होता आणि तो अजूनही सुरू आहे, मोठ्या प्रमाणात सुरू आहे. परंतु त्या वर्षी कोल्हापूर सरकारने बंदी घातली की कुठल्याही प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला उत्सव करता येणार नाही. सगळे लोक चिंताग्रस्त झाले की आता करायचं काय. महाराज आलेले आहे इथे, मोठे महाराज आलेले आहे आणि त्यांच्या आपल्याला सहवासामध्ये एवढा मोठा उत्सव साजरा करण्याची, एवढा मोठा सोहळा साजरा करण्याची संधी प्राप्त झालेली आहे. परंतु सरकारने सांगितले की करायचं नाही. ते सगळेजण शेवटी आपल्याला काही संकट आलं की आपण आपल्या सद्गुरूंजवळ जातो, दुसरीकडे कोणी जातच नाही. आणि सद्गुरूंजवळ जाणं हेच इतकं असते. कारण असं आहे की आपण आपले सद्गुरू सोडून तर दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी आपल्या सद्गुरू स्थानाला कमीपणा येत असतो. म्हणून आपण सद्गुरू हा एकच असतो, बाप हा एकच असतो. इतर दुसरे सगळे काका मामा होऊ शकतात परंतु बाप हा एकच, ज्या पद्धतीने एक असतो त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनामध्ये असणारा सद्गुरू आहे हा सद्गुरू एकच असतो. इतर अनेक जे संत असतील ते जे अधिकारी पुरुष असतील त्यांना निश्चितपणे आपण त्यांना नमस्कार त्यांना करायला पाहिजे. परंतु आपला सद्गुरू तो आपला सद्गुरू. मग ह्या पद्धतीने आपला सद्गुरू जो आपला सद्गुरू म्हणून सगळ्या लोकांनी धाव घेतली स्वामींकडे आणि स्वामींना सांगितले की यावर्षी सरकारने बंदी आणलेली आहे गुरुपौर्णिमा गुरुद्वादशी उत्सव. स्वामींनी सांगितलं तुम्ही हिरमोड होऊ देऊ नका, काहीच काळजी करू नका, तुम्ही तुमचं कोठी पूजन सुरू करा, दरवर्षी ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने सुरू करा. महाराज बरोबर काळजी घ्यायला महाराज कृपा करते. आणि खरोखरच ते कोठी पूजन झालं, अर्थात त्याला महाराजांचा शब्द होता. आणि लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सरकारकडून सांगितलं गेलं की तुम्ही तुमचा जो उत्सव आहे गुरुद्वादशीचा तर हा गुरुद्वादशीचा उत्सव तुम्ही तुमचा नित्य नियमाने जो असेल तर तो नित्य नियमाने तुम्ही तुमचा उत्सव पार पाडू द्या म्हणून. आणि मग गुरुद्वादशीच्या दिवशी आणखी तुम्हाला गोष्ट सांगतो. आपण बरेचदा आपल्या मनाने मी नाही, मी पहिलीच एकादशी करणार, मी दुसरीच एकादशी करणार असं आपण हे असतो. नाही, आम्ही पहिली करतच नाही किंवा आम्ही दुसरी करतच नाही. तर पहा, म्हणून संतांचं जीवन याच्यासाठीच आहे आपल्याला की संतांच्या जीवनामधून आपल्याला बोध घ्यायला पाहिजे. गुरुद्वादशीचा ज्या दिवशी उत्सव होता तर त्या दिवशी 2 एकादशी आलेल्या होत्या, पहिली एकादशी आणि दुसरी एकादशी. महाराज नेहमी दुसरी एकादशी करायचे. महाराजांसमोर प्रश्न निर्माण झाला की आपण दुसरी एकादशी करतो आणि दुसऱ्या एकादशीच्या दिवशी गुरुद्वादशी आहे. मग लोकांना देखील प्रश्न निर्माण झाला. लोक म्हणाले महाराज तुमची भिक्षा तर या दिवशी झालीच पाहिजे म्हणून. महाराजांच्या मनाने देखील हा विचार ज्यावेळी सुरू होता त्याच वेळी दत्तप्रभू तिथे प्रकट झाले आणि दत्तप्रभू म्हणाले आम्ही कोण, मार्ग आहे की वैष्णव आहे. महाराज म्हणाले तुम्ही दोन्ही आहात, तसा भेदच नाही. मग त्यांनी सांगितलं की तू देखील भेद करू नको, पहिली एकादशी दुसरी एकादशी, वैष्णव एकादशी भागवती एकादशी याच्यामध्ये अजिबात भेद करू नको. मार्ग एकादशी भागवती एकादशी असा भेद करू नको. जी आपल्याला तुला योग्य वाटेल ती एकादशी तू कर. म्हणजे आपण जे ठरवलेलं आहे नाही आमच्याकडे दुसरी एकादशी करतात, आमच्याकडे पहिलीच करतात असं नाही आहे. आणि म्हणून आपल्याला हे चरित्र जे आहे हे करायचे आहे की त्याच्यामधून आपल्याला अनेक गोष्टी कळतात की ठीक आहे जरी तुम्ही इतर वेळेस दुसरी एकादशी करत असाल परंतु काही प्रसंग असे असतात, काही आपल्याला आपण व्यवहार आहे, व्यवहार पाहावा लागतो. आणि मग त्या ठिकाणी जर आपण दुसऱ्याच्या ऐवजी त्यावेळेस जर पहिली केली तर फारसं काही बिघडत नाही किंवा पहिल्याच्या ऐवजी दुसरी केली तर फारसं बिघडणार नाही. कारण शेवटी भाव जो आहे हा भाव महत्वाचा असतो. आपला जो भाव जो आहे हा भाव महत्वाचा असतो. कर्मठपणा नको.
कर्मठपणा जर आपण केला तर त्याचं जे इप्सित फळ आहे, जे आपल्याला फळ हवं असते ते फळ आपल्याला लाभत नाही. आणि स्वामींनी आपल्याला तेच दाखवून दिलं, त्यांच्या जीवनामधून आपल्याला त्या दिवशी त्यांनी तेच दाखवलं. दत्तप्रभूंनी त्यांना सांगितलं, वास्तविक पाहता स्वामींना तेवढं ज्ञान होतं, स्वामींना हे करायची गरजच नव्हती, चिंता करण्याची गरजच नव्हती. परंतु दत्तप्रभूंच्या मार्फत स्वामींनी आपल्यासमोर हा आदर्श घालून दिला, किंवा पहिली आणि दुसरी एकादशी या शब्द जंजाळामध्ये आपण अडकता कामा नये. पहिली एकादशी, दुसरी एकादशी असा कुठलाही भेद करता कामा नये. आपण एकादशी पांडुरंगाच्या नावाने करतो, असं काही आहे की पहिल्या एकादशीला पांडुरंग धावून येईल, दुसऱ्या एकादशीला पांडुरंग धावून येणार नाही, असं नाही. कोणती केली भाव, म्हणून म्हटलं की भाव जो आहे आपला, हा भाव महत्वाचा आहे. आणि या भावाच्या आधारे म्हणून काकांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, जैसा ज्याचा भाव तैसा हवय देव, ऐसा नवला हवं ज्ञानी आणावं. की जसा ज्याचा भाव असेल तसा देव त्याच्यासमोर प्रगट होतो, तसा देव त्याचं रूप धारण करत असतो. आणि म्हणूनच या सर्व प्रसंगातून भाव जो आहे, तर हा भाव अत्यंत महत्वाचा असा आहे, असं आपण सांगतो. मग ज्यावेळी महाराजांनी सांगितलं त्यांना, किंवा मोठ्या महाराजांना दत्तप्रभूंनी, की पहिली दुसरी एकादशी सगळ्यांनी, तुला जी एकादशी करायची असेल ती एकादशी कर. इकडे लोकांनी देखील दत्तप्रभूंना प्रार्थना केली होती की महाराज, स्वामींची भिक्षा तर झालीच पाहिजे, आणि म्हणून गुरुद्वादशीच्या दिवशी आमच्याकडून स्वामींनी भिक्षा स्वीकारली पाहिजे. कारण वाडीतल्या लोकांना देखील माहिती होतं, पहा की कोणती गोष्ट कोणासमोर करावी, कोणासमोर प्रार्थना करावी, याला देखील अत्यंत महत्वाचं आहे. त्याला देखील खूप महत्व आहे की कोणती प्रार्थना, कोणतं मागणं आपण कोणाला मागवायचं. आणि ते हे असं आहे की काकांचा देखील एक अनुभव होता या याच्यामध्ये, काकांच्या जीवनामध्ये आहे की काका ज्यावेळी अक्कलकोटला गेलेले होते, आणि काका अक्कलकोटला बाळप्पा मठामध्ये गेलेले होते, त्यावेळी परशुराम शिष्य गजानन स्वामी जे होते, तर ते संत पुरुष होते, ते त्या ठिकाणी होते. परंतु काका गेले त्यावेळी काकांना असं कळलं की ते आता आरामाची त्यांची वेळ झालेली आहे, आरामाची वेळ झालेली असल्यामुळे ते कोणाला भेटणार नाही म्हणून. आणि काकांना तर त्यांना भेटणं आवश्यक होतं, कारण काकांची 4 वाजताची गाडी होती, 2-2:30 वाजलेले होते. म्हणून काकांनी मग आता लक्ष दिलं की महाराजांना म्हणणं अर्थ नाही आहे, यांच्यापेक्षा जे यांचे सद्गुरू आहेत त्यांना म्हणायला पाहिजे. आणि म्हणून काकांनी त्यांची, परशुराम जे आहेत त्यांची प्रार्थना सुरू केली की मला आज जाणं आवश्यक आहे, मला कुठल्या याची गजानन स्वामींची भेट होणं हे अत्यंत आवश्यक आहे. काकांनी प्रार्थना महाराजांजवळ केली, म्हणजे परशुरामांजवळ केली, आणि लगेच एक 5 मिनिटांनंतर ज्या सेवकाने सांगितलं होतं की महाराज तुम्हाला 4 वाजेपर्यंत भेटणार नाही, तो सेवक काकांजवळ धावत आला आणि म्हणाला की तुम्हाला महाराज आतमध्ये बोलावून राहिलेले आहे म्हणून. कारण त्यांच्या सद्गुरूंनी त्यांना सांगितलं की नाही, तुला या ठिकाणी भेटणं अत्यंत आवश्यक आहे. कोणती गोष्ट कोणाजवळ केव्हा मागावी हे जे आहे, तर हे अत्यंत आवश्यक आहे. आणि म्हणूनच वाडीतल्या लोकांना माहिती होतं की महाराज दत्तप्रभूंचा शब्द जो आहे, हा दत्तप्रभूंचा शब्द चुकवत नाही, दत्तप्रभूंचा शब्द वाया जाणार नाही. म्हणून महाराज त्या लोकांनी, वाडीतल्या लोकांनी महाराजांना प्रार्थना केली की महाराज, तुम्ही दत्तप्रभू, तुम्ही आता यांना सांगा, किंवा तुम्ही जी दुसरी हे आहे एकादशी, ती दुसरी एकादशी न करता पहिली एकादशी करा. मग गुरुद्वादशीच्या दिवशी त्या ठिकाणी खूप मोठ्या पंक्ती घडल्या, खूप मोठा लाभ झाला सगळ्या लोकांना, आणि लोक तृप्त झाले, आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये जो सोहळा आहे, तर हा सोहळा संपन्न झालेला होता. आणि मग पहा, म्हणजे कसं असते तर एक जी बाई आहे, तिथे अशी पद्धत आहे नरसोबाच्या वाडीला की एकदा नैवेद्य झाला की मग आपापल्या घरी प्रसाद न्यायला हरकत नाही. म्हणजे पूर्वी होती, त्यावेळी महाराज असताना ही पद्धत होती. तर फक्त मात्र नैवेद्य होऊ देणं हे अत्यंत आवश्यक होतं, नैवेद्य आणि आरती. तर त्यावेळी गुरुद्वादशीच्या दिवशीचा एक प्रसंग आहे, हा मी सांगतो आणि थांबू, कारण संवाद झालेले आहे. तर गुरुद्वादशीच्या दिवशी काही बाया आलेल्या होत्या, आणि त्यांनी नैवेद्य तिकडे महाराजांकडे नेला, दत्तप्रभूंजवळ नेला, आणि या बाईनी डबा घेतला आणि ती निघाली. कारण घरी तिचं लेकरू लहान होतं, तिच्या काही समस्या होत्या, कौटुंबिक समस्या होत्या. हे सोनभट नावाचे पुजारी होते, त्यांनी पाहिलं, आणि त्यांनी त्या बाईला इतके बोलले, ते तिची 4 दोघांमध्ये खूप अपमान केला, तिला खूप बोलले.
हे दत्तप्रभूंना आवडलं नाही. म्हणजे पहा की आपण कोणतेही सद्गुरू कोणताही देव जो आहे तर हा भक्तांच्या बाबतीमध्ये किती गणवाळू असतो. तर हे दत्तप्रभूंना अजिबात आवडलं नाही की हे सोनभट जे आहे हे सोनभट पुजारी हे त्या बाईला बोलतायत. कारण त्या बाईचा भाव अत्यंत चांगला होता. तिने सेवा केलेली होती आणि नैवेद्य दिल्यानंतर तिच्या घरी लहान लेकरू होतं म्हणून ती ते अन्न जे आहे डबा तो घेऊन जात होती. म्हणून तिने आरतीची वाट पाहिली. जरी तिचं चुकलं असेल तरी देखील तिची निर्भत्सना करावी एवढं चुकलं नव्हतं असं दत्तप्रभूंना वाटलं. आणि दत्तप्रभूंनी एका छोट्या बालकाचा वेश घेतला आणि त्या सोनभटांना इतके जे मारायला लागले की ते मोठमोठ्याने ओरडायला लागले. त्यांच्या अंगावर असं वळ दिसायला लागले. परंतु इतर लोकांना मात्र कोणी दिसत नव्हतं. परंतु तिचे सोनभट होते त्यांना एक लहानसा छोटासा जो बालक आहे हा बालक दिसत होता. आणि असं करता करता ते बेशुद्ध पडले सोनभट. आणि मग ही जी वार्ता आहे ही वार्ता स्वामींच्या कानावर गेली. कारण स्वामीकडे नारायण स्वामींच्या याच्यामध्ये होते की कोणीतरी सांगितली की सोनभटांचा आज असं असं झालेलं आहे. म्हणून स्वामींनी सांगितलं की दत्तप्रभूंनी त्याला शिक्षा दिलेली आहे कारण दत्तप्रभूंच्या सेवेसाठी आलेल्या व्यक्तीचा त्यांनी अपमान केलेला आहे. परंतु काही काळजी नाही, ते जे भंडाराचं जे अन्न आहे प्रसादाचं जे अन्न आहे ते त्यांच्या अंगाला चोळा म्हणजे त्यांना बरं वाटेल. आणि त्या पद्धतीने आणि खाली तुम्ही प्रार्थना करा पादुकांजवळ. पुजारी लोकांनी प्रार्थना केली आणि ते जे अन्न होतं हे अन्न चोळलं त्यांनी त्यांच्या याच्यावर. लगेच जे वळ आहे हे वळ नाहीसे झाले आणि त्यांना आराम पडला. म्हणजे भगवंताला त्याच्या भक्ताला कोणी काही म्हटलेलं आवडत नाही. परंतु तो भक्त देखील तेवढाच तोडीचा पाहिजे है ना. तो भक्त जो आहे हा भक्त देखील त्याच तोडीचा असला पाहिजे. असं जर असेल तरच भगवंत आणि भक्त यांचं जे नातं आहे हे यांचं नातं अतिशय निकोप असं होते, अतिशय सुदृढ होते, एकत्वाचं ते नातं होते. तर त्या पद्धतीने जे हे होतं वाडीमध्ये, तर महाराजांचा वाडीमधला काळ जो आहे हा महाराजांचा वाडीमधला काळ हा व्यतीत होत होता. महाराज वाडीमधला जो काळ आहे, वाडीमधल्या महाराजांचे जे दिवस आहे हे अक्षरशः आपल्या भक्त लोकांसाठी किंवा तिथल्या वाडीकरांसाठी हे मंत्रलेले दिवस आहे. कारण त्यातलं एक एक प्रसंग जरी आपण घेऊ म्हटलं तरी एक एक पूर्ण तास त्यावर बोलल्या जाईल असं नाही. आणि महाराज साधारणतः 43 दिवस त्या मुक्कामामध्ये वाडीमध्ये होते. तर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे काही काही जे प्रसंग आहे त्या प्रसंगांमधून आपल्याला बोध घेणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यामधून आपण काहीतरी शिष्य धर्माचं काहीतरी पालन करू, काहीतरी आपण सेवक वृत्तीचं पालन होईल असं ते हे होतं. आणि अशा पद्धतीने महाराजांचा जो वाडीमधला काळ जो आहे हा काळ व्यतीत होत होता. आणि शेवटी हे सगळं कशासाठी होतं तर आपल्यासारखे अधमोद्धारक जे आहे, आपल्यासारखे जे अधम आहे, पतित आहे, तर यांचा उद्धार करण्यासाठी म्हणून दत्तप्रभूंनी महाराजांना पाठवलं होतं. या ठिकाणी आपण थांबूया कारण आता आरतीची वेळ झालेली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजच्या या परमपूज्य अजयदादांच्या प्रवचन सेवेचा समारोप संस्थानचे व्यवस्थापक आदरणीय श्री प्रकाश काका करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मागील मला असं वाटतंय 7-8 वर्षापासून 11 म्हणजे आता एक तप पूर्ण होत आलं. महाराजांच्या सेवेला एक तप पूर्ण होत आलं की आपल्या परात्पर गुरुबद्दल बोलत असताना ते किती भाविक होतात हे आपल्या लक्षात येतं. सतत बोलत असताना काका झाल्यानंतर नाना झाल्यानंतर थोरले स्वामी हे सतत ते त्याच्यामध्ये सांगत असतात. सद्गुरूची कृपानं ज्या माणसावर झाली आहे ना तो खरोखर सद्गुरूमय होऊन जातो. काकांनी बोलता बोलता सांगितलं
कोणती सेवा घ्यायची हे सुद्धा सद्गुरू ठरवत असतो. आम्ही जेव्हा येतो ना कुठून तर आम्ही हे ठरवून येतो की आम्ही कोणती सेवा करायची. तुम्ही कधीही ठरवू नका. आत्ताच बोलताना सांगितलं पहा की सद्गुरूच्या मनात जी सेवा असली ती सेवा सद्गुरू घेत असतो आणि ती सेवा आपण केली पाहिजे. जर ती सेवा केली तर आपला सद्गुरू आपले गुरु अधिक आनंदी. म्हणजे जर तामण काकांच्या बाबतीत आपण बोललो जर सहज तर गुरु गोविंद दोनो खडे काकू लागू पाय. कोणाच्या पायाला मी कोणाचा नमस्कार कोणाला करू. गुरु आणि देव दोन्ही उभे आहेत. तर नक्कीच सांगतो की काकांच्या बोलण्यावर हे लक्षात येईल तुमच्या की गुरूंच्या पाया पहिले पडलं पाहिजे. आम्ही तर भाग्यवान आहोत. आम्ही तर गुरूंच्या सेवेत असतो नेहमी. आमचा काही प्रश्नच नाही. आम्हाला काय त्याची काय वाटेल ते तो आनंद तो आम्हाला देत असतो. पण खरोखर तामण काकाही तिथे आपल्या गुरूंची सेवा एवढ्याच जोऱ्याने करतात. आम्ही काही वेळ जाऊन आलो त्याच्यामुळे त्यांनाही गुरूच्या बद्दल खरोखर किती आदर आहे हा त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होतो. मी आता मला ऐकायला तुम्ही आला नव्हता, ऐकायला आले आवडाल ना, पण सहज मनात जे वाटलं तेवढं बोललो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. प्रकाश काका संस्थांतर्फे आपण परमपूज्य दादांचा सत्कार सुद्धा करावा. आता